अजून एक दुर्ग पाहायला जो समुद्रामध्ये आहे. हो, ठीक ऐकलं. राजगड फिरून झालंय आणि आता आपण निघालोय एका अशा गडाकडे जो समुद्रामध्ये ठाटात उभा आहे, किल्ले खंदेरी. मुंबई ते अलिबाग 130 किलोमीटरचा हा प्रवास आपण बोटीने पार पाडणार आहोत. मध्ये मध्ये खूप रोमांच, समुद्र, वारा आणि अगदी मोठमोठ्या बोटी जवळून जाणार आहेत. हा प्रवास साधा नाही, 4 तासांचा समुद्र प्रवास आहे आणि त्या प्रत्येक लाटांसोबत रोमांच वाढत जाणार आहे. जय हिंद आणि नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये. हा निघत आहेत अजून एक दुर्ग पाहायला जो समुद्रामध्ये आहे, किल्ले खंदेरी. पाहूया कसा असेल. दरवर्षीप्रमाणे यावेळीसुद्धा उशीर झाला आहे निघायला. सर्व बोटीमध्ये सामान वगैरे लोड करण्याचं काम चालू आहे. तर जाऊया, आपण भेटूया त्यांना आणि बघूया पुढचा प्रवास कसा असेल. आम्ही एकटी बोट नाही तर 3 बोटी लोड करत होतो आणि सामान ही साधं न होतं, म्हणून सामान भरता भरता आम्हाला 3.5 तास निघून गेले. घरातून निघून 4 तास झालेत आम्हाला आणि 4 इंच पण नाही पोचलो पुढे. अजून नाही जाऊ, ही हालत आहे. पताका बांधित कोणाला. सामान लोड झालं, बोट तयार झाली, पण प्रवासाची सुरुवात समुद्रावर होते परंपरेने आणि श्रद्धेने. आम्ही आधी पोहोचलो अंबू बेट जवळ आणि समुद्र देवतेचे नावाने पहिला नारोल अर्पण केला. तो लांब आहे रे भाऊ, नाही जाणार. हो चल 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 निघ. पहिला नारळ आंबू बेटाला अर्पण करून पुढे निघालो जवळच असणाऱ्या काशा खडकाकडे. नंतर त्यापुढे काशा खडक जवळ थांबलो आणि तिथे नारोल वाहून या प्रवासासाठी आशीर्वाद मागितला. कारण समुद्र सुंदर आहे, पण तो बलवान सुद्धा आहे आणि त्या मार्गावर चालताना श्रद्धा, संयम आणि आदर आवश्यक असतो. नारळ अर्पण झाल्यावर इंजिन सुरू केली आणि त्या आवाजासोबत एक नवीन ऊर्जा मिळाली. हा प्रवास आता खऱ्या अर्थाने सुरू झाला होता. सुमारे 1 तास समुद्रामध्ये प्रवास केल्यानंतर आम्हाला लागली होती चांगली भूक. तेव्हा आठवलं, बोटीत नाश्ता आहे. तो आम्ही बाकीच्या 2 बोटीमध्ये वाटला, कारण ही सफर एकटीची नव्हे तर एकत्रेची आहे. त्या क्षणी जाणवलं, समुद्र कितीही उग्र असला, मैत्री चांगली असेल तर प्रवास सोपा वाटतो. नाश्ता झाल्यानंतर एनर्जी परत आली आणि आम्ही आपला प्रवास पुन्हा एकदा सुरू केला खंदेरी किल्ल्याकडे. लाटा, वारा आणि प्रवासाच्या फ्लोमध्ये वेल कसा निघून गेला कळलंच नाही आणि आम्ही पार केला बँड्रावरली सी लिंक. तेवढ्यात समोर दिसला समुद्रात 1875 पासून एकटा उभा असलेला प्रहरी, प्रॉन्ग्स दीपस्तंभ. त्याची रचना आणि त्याचा उद्देश सगळं सांगत होतं. हा फक्त लाईट हाऊस नाही, हा समुद्राचा मार्गदर्शक आहे. हा टॉवर सुमारे 41 मीटर उंचीचा आहे, ज्यामुळे त्याचा प्रकाश सुमारे 23 नॉटिकल माईलपर्यंत पोहोचतो. मुंबई हार्बरजवळ अनेक जहाजांचा नाश झाला आहे. त्या कारणाने बंदरात येणाऱ्या जहाजांसाठी सुरक्षित प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी हा दीपस्तंभ बांधला गेला होता. प्रॉन्ग्स लाईट हाऊस मागे पडला. तेवढ्यात क्षितिजवर पहिल्यांदाच दिसली एक काली आकृती, एक प्रचंड मोठी बोट.
आणि इथे थांबणं किंवा हल्लू जाणं शक्य नव्हतं, कारण आम्ही होतो अगदी बॉम्बे हार्बर एंट्रन्स चॅनलच्या मध्ये. हा तो भाग आहे जिथून मोठ्या बोटी, जहाज आणि कार्गो शिप्स सतत येत जा करतात आणि त्यामधून आमच्या छोट्या बोटीनं जितकं लवकर शक्य आहे तितक्या लवकर बाहेर पडणं आवश्यक होतं. आमच्या 2 बोटी त्या चॅनलमधून सुरक्षितपणे पुढे गेल्या, पण तिसऱ्या बोटीची परिस्थिती वेगळी होती. समोर अचानक उभं राहिलं एक प्रचंड मोठं मालवाहूक जहाज, इतकं मोठं की ते पार करणं अशक्य होतं. त्यामुळे तिसऱ्या बोटीला पुन्हा मुंबईकडे वळावं लागलं. त्या काही क्षणासाठी समुद्र, आवाज, डिसिजन सगळं गंभीर झालं होतं. खुशान बोट बघूनची मोठी हो चालवा इच काय आम्ही पुढे वाट पाहत होतो आणि शेवटी ते जहाज निघून गेलं. तेव्हा तिसरी बोट पुन्हा आमच्या दिशेने आली आणि त्या क्षणी एकच फिलिंग, टीम पुन्हा एकत्र. 3 बोटी एकच दिशा आणि पुन्हा सुरू झालेला प्रवास किल्ले खंदेरीकडे. आणि मग समुद्राच्या अनंत निलाईतून हळूहळू दिसू लागली एक काली आकृती. पहिल्यांदा दूर, मग आकार घेतला, समोर स्पष्ट उभं राहिला किल्ले खंदेरी. समुद्रात एकटा उभा, लाटा धडकत असलेला, तरीही अडल, शांत आणि अभिमानाने भरलेला. ते दृश्य पाहताना एकच विचार मनात आला, राज्य जमिनीवरच नव्हतं, सागरातलंही होतं. 4 तासांचा प्रवास, लाटा, वारा, थरारा आणि शेवटी हा क्षण. इतिहास जवळ येत होतं आणि आम्ही तयार होतो या समुद्री गडावर पाऊल ठेवायला. बघायला भेटे नाही. खंदेरीला पोहोचताच एकच वेळी 2 गोष्टी चालू होत्या. एका बाजूला सामान उतरवण्याचं काम चालू होतं आणि दुसरी बाजूला मेजवानीची तयारी चालू होती, कारण त्यावेळी दुपारीचे 12 वाजले होते आणि सगळ्यांना भूकही लागली होती. सामान आणि जेवणाची तयारी चालू असताना आम्ही ठरवलं पहिल्यांदा गड फिरून पाहूया. सगळ्यात आधी आम्हाला दिसलं वेताल देवाचं मंदिर. लहान, साधं, पण वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. त्यानंतर आम्ही गेलो गडाच्या मागच्या भागाकडे, जिथे अजूनही ठेवल्या आहेत पुरातन तोफा. त्यांच्या मागे दिसते खंदेरीची तटबंदी आणि लाटा त्या भिंतीवर धडकत होत्या, जणू अजूनही किल्ला युद्धासाठी तयार आहे. गडाच्या मागची बाजूची थोडीशी तटबंदी पूर्वी आलेल्या तुफान वादळामुळे कोसळली आहे. त्या पडलेल्या दगडामधून सावधानपणे वाट काढत आम्ही पुढे निघालो गडावर असलेल्या दीपस्तंभाच्या दिशेने. किल्ले खंदेरीवर उभा असलेला हा दीपस्तंभ आज कान्होजी आंग्रे दीपस्तंभ म्हणून ओळखला जातो, कारण हा समुद्र कधीकाली मराठ्यांच्या नौदलाचा किल्ला होता. यानंतर आम्ही पोहोचलो गडावर उभ्या असलेल्या दीपस्तंभाजवळ.
आम्ही त्यावर चढायला सुरुवात केली आणि वर पोचलो तेव्हा जे दृश्य आम्हाला मिळालं ते विसरणं अशक्य होतं. LED खोल नाहीये ये गाड वरती ये त्याच्यावर पाहिजे फिरते ते गोल पण पाहिजे. हाँ दैट्स द एक्चुअल LED ऑफ द लाइट हाउस. साइज देखो उसका ऊपर है वरती किरण. लुक एट द साइज बल्ब का. वरून दिसत होतं संपूर्ण किल्ला, समुद्र आणि 360 डिग्रीचा व्ह्यू ज्याने शब्द हरवतात. लाईट हाऊस उतरून आम्ही पाहिलं इथलं पाण्याचं टाकं. मुख्य जमिनीपासून समुद्रामध्ये 4 किलोमीटर असलेला हा गड, पण तरी सुद्धा इथे मिळतं पिण्यायोग्य पाणी. असं सांगितलं जातं की गड बांधायला दगड काढताना हा पाण्याचा स्रोत सापडला होता आणि आजही ते पाणी स्वच्छ आहे. शेवटी आम्ही पोचलो गडावर असलेल्या एका प्राचीन दगडाकडे, याचं रहस्य अजूनही पूर्ण समजलं नाही, कारण त्या दगडावर दगडाने मारलं की आवाज येतो तांब्यासारखा किंवा पितलासारखा. या गडाचा अजून एक आश्चर्य म्हणजे हा किल्ला इतर बहुतेक दुर्गांसारखा चुना आणि मध मिसळून बांधलेला नाही. इथे दगड गोंदाने चिटकवले नाहीत, तर एकावर एक रचले गेले आहेत. जणू प्रत्येक दगड पुढच्या दगडाला आदर देत उभा आहे. याला म्हणतात इंटरलॉकिंग सिस्टम. तरीही काल, पाऊस, वारा, वादळ, लाटा काही झालं तरी हा किल्ला अजूनही ठाटात उभा आहे. गड पूर्ण फिरून झाल्यानंतर समुद्रात मासेमारी केली आणि नशीब चांगलं होतं, एक छान मच्छी हातात लागली. एक नंबर हा फोटो काढ रे जॉर्जनच्या फोनात. फोटो मार नाडर को मिला हमारे नाडर क्या खाई. संध्याकाळी गडावर बसून क्षणाचा आनंद घेतला. लाटा, वारा आणि हळूहळू मावळणारा सूर्य, त्या क्षणी काही बोलावसारखं वाटलं नाही आणि अशा प्रकारे गडावरचा पहिला दिवस संपला. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आम्ही वेताल देवाचे दर्शन घेतलं आणि गडाला मनापासून नमस्कार केला. अजून एक दिवस गडावर थांबून शांतता अनुभवून इतिहासाशी जोडलेलं राहून शेवटी आम्ही आमचा प्रवास संपवला आणि मुंबईकडे परत निघालो. समुद्र, इतिहास, श्रद्धा आणि साहस. खंदेरी हा फक्त किल्ला नाही, तो एक आठवण आहे आणि ही आठवण आमच्या सोबत कायम राहणार. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता त्याला काय झोपाला दरवर्ष आईला का झोपला 15 शिव नाही निघाय पहिला झोपाला धावतोय. हे बघ याच्या आशी फोदेला हाणाव नको झोपलाय हो. या बघ आता प्रवीण साडी सोडी ते आपल्याला शिपलाला नेसवायच्या. काय गलत जायला तर सांगा, काहीच काय पदर बिदर चुकला तर. ओके थांब, मी माझा पण एक काढतो. 5 टीम झुकेगा नाही. चल रे चुकेगा नाही चल. आता काय झालं जॉर्जन. आता काय झालं त्याला? त्याला मोठी बोट आली ती. अरे उधर सोमालिया का पायरेट्स आया था. सोमालिया का पायरेट्स आया था दुबई का शिप लूटने को इंडिया में इधर, लेकिन वो नाकामयाब होगा, डर के मारे भाग गया. अच्छा हम लोग आगे था उन लोग के, हम लोग को देख के उन लोग दुम दबा के भाग गया. हम लोग ने भी बैग भर भर के ये लाए AK-47 और इसमें सब मौजूद है. बॉम्ब डालने के लिए उधर हमारा ढोलिया गोलिया बेटा है. ढोलिया और प्रवीण बॉम्ब पे बैठा ग्रेनेड. सरकार के खिलाफ ऑन रिकॉर्ड नहीं बोलता है. परीला बहु दिवसांची दिसलोय. काय चाललीस?